हॅलो हाय नमस्कार. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मी सोनू आसवाले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली ब्लॉग. तर तुम्ही कशा आहात नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, हसत राहा, खेळत राहा आणि आपले नवनवीन ब्लॉग नेहमी बघत राहा. तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला कधीच विसरू नका. कमेंट तुम्ही नक्की करत जा. ब्लॉग कुठेही स्किप करू नका. ब्लॉग शेवटपर्यंत पहा, कारण मी तुम्हाला मी आत्ताच रिसेंटली काही शॉपिंग केली आहे तीच तुम्हाला शो करणार आहे. खूप दिवसापासून माझ्याकडे मी शॉपिंग केले, पण मी ते दाखवू शकत नव्हती, कारण माझे हे ब्लॉगिंग चॅनल नवीन नवीन आहे. त्याच्यामुळे त्या गडबडीत मला काही ते दाखवणं शक्य झालं नाही. तर म्हटलं आज उद्या करता करता दिवस निघून जाईल, आम्ही कधी दाखवेल, म्हणून म्हटलं फायनली आज मी तुम्हाला ते जे काही मी आता आपल्या सगळ्या लेडींचा फेवरेट सण म्हणजे ते संक्रांतीचा सण येत आहे. रिसेंटली मी शॉपिंग केली आहे, पण मी त्या शॉपिंगचा ब्लॉग घेऊ शकले नाही, कारण मी मोबाईल घेऊन गेले पण माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंगच नव्हती. मी बघितलंच नाही आणि अशाच मोबाईल घेऊन गेली. तर म्हटलं काही हरकत नाही, जी शॉपिंग केली ती तर मी दाखवू शकते. तर मी भरपूर शॉपिंग केली, कारण आपला सगळ्या लेडींचा जो आता सण येत आहे म्हणजे संक्रांत. तर तीळ संक्रांतीला जे काही आपल्याला पाहिजे आहे, काळी साडी म्हणा, ज्वेलरी म्हणा, ते मी सगळी शॉपिंग केली आहे. आणि माझ्या लिव्हिंग रूमचे थोडेसे कुशन खराब झाले होते, ते पण मला चेंज करायचे होते. अशा मला बारीक सारीक भरपूर गोष्टी घ्यायच्या होत्या, तेच मी आता घेऊन आली आहे. तर ते तुम्हाला दाखवेल. ब्लॉगला कोणीही स्किप करू नका, ब्लॉग शेवटपर्यंत पहा. ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि मी जे काही घेतलं आहे ते तुम्हाला दाखवत आहे, म्हणून ब्लॉग कुठेही स्किप करू नका, ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तर मी काळी साडी घेतली आहे, ते तुम्हाला दाखवेलच. काळी साडी ही संक्रांतीला लागतेच. तशी माझी काही पहिली संक्रांत नाही आहे, पण म्हटलं काळी साडी घेणं तर आपल्याला आहेच, म्हणून मी एक माझ्याकडे होती, तरी पण मी म्हटलं आता नवीन साडी घ्यावी. माझ्याकडे होती पण तेवढी ती आता जुनी झाली आहे, म्हणून म्हटलं नवीन साडी घ्यावी. तर ती मी घेतली आहे आमच्या जवळच्या एका लोकल स्टोअरमधून मी घेतली आहे. मस्त आहे, जास्त काही महागाची नाही आहे, 2-1 हजारापर्यंत आहे. तर त्याचा मी पहिलेच दाखवले असते, पण मी त्याचा ब्लाऊज शिवायला टाकला होता, तर तो रिसेंटली स्टिच करून आला आहे. तर चला तुम्हाला दाखवते मी काय शॉपिंग केली ते. तर चला दाखवते तुम्हाला मी केलेली शॉपिंग. तर स्टार्ट कुठून करू, मी ठेवते खाली. हां, तर पहिले दाखवते मी कुशन कवर दाखवू की कुशन दाखवू. कुशन कवर पासून स्टार्ट करते. तर हे घेतले मी कुशन कवर, जे की तुम्ही पाहू शकता. मला ही प्रिंट खूप आवडली, पण त्यांच्याकडे एकच होती. मला तरी आमच्या घरी भरपूर सोपे आहेत, पण म्हटलं एकसारखे नव्हते, पण म्हटलं आता आल्यासाठी घेऊन घ्यावं, म्हणून मी घेतली ही प्रिंट. 2 कलरची घेतली आहे, ही एक आणि हे. एकूण मी 5 पीस घेतले आहे, एक सेट पूर्ण. हे पूर्ण मी 5 पीस घेतले, म्हणजे पूर्ण एक सेट घेतला आहे. आणि याच्याच मॅचिंगचा मी थोडासा कलर वेगळा आहे, पण चालून जाईल, तेवढा काही ओळखायला येणार नाही, कारण त्यांच्याकडे अवेलेबल नव्हते, कारण गर्दी खूप होती. आणि संक्रांत म्हटलं तर सगळ्याच लेडीज एकाच वेळी शॉपिंग करायला येतात, म्हणून. आणि हे वाण पण देऊ शकतात, कोणी कोणी वाण पण देतात, म्हणून त्यांच्याकडे हे अवेलेबल नव्हतं. तर म्हटलं आता आपणही वापस जाण्यापेक्षा मी घेऊन घेतले. तेवढा काही फरक वाटत नाही, पण छान आहे. तर कशा आहेत नक्की कमेंटमध्ये सांगा. तर ह्या 2 मी कुशन कवर घेतले, हे एकूण 5 पीस आणि हे 5 पीस, असे मी 10 पीस म्हणजे 2 सेट कुशन कवरचे घेतले आहे. मस्त आहे, सॉफ्ट सॉफ्ट. तर हे मी 2 सेट घेतले आहे कुशन कवरचे. याला ठेवते साईडला. त्यानंतर त्यानंतर काय दाखवू, जे माझ्या हाताला लागेल ते दाखवणं चालू करते मी. त्यानंतर घेतलं मी हे कवर, जे पूर्ण वॉटरप्रूफ म्हणूनच घेतलं आहे. हे कवर आहे पूर्ण डायनिंगवर टाकायचं. आमच्या डायनिंगवरचा कवर फाटला होता, म्हणून म्हटलं घेऊन घ्यावे. तर हा कवर घेतलाय मी, गोल्डन मस्त आहे, वॉटरप्रूफ आहे, म्हणून मी हे कवर घेतलाय. तर हे घेतलंय कवर, खूप मोठा आहे, पूर्ण डायनिंग एरियावर आपला येऊन जाईल एवढा आहे. तर हा ठेवते मी साईडला, नंतर याचे फोल्ड करते, पण त्याला ठेवते साईडला. त्यानंतर घेतले बेडशीट भरपूर घेतले मी. ही एक बेडशीट घेतली आहे आमच्या रूममध्ये.
याचे 2 सेट घेतले एकूण. इतकं तुम्हाला खोलून दाखवते. मला व्हाईट घ्यायच्या होत्या पण व्हाईट होत्या नव्हत्या त्यांच्याकडे, म्हणून म्हटलं जे आहे ते घेऊन घेते, कारण तशाही खराब होणारच आहे. म्हणून म्हटलं हे या कलरच्या मी 2 सेट घेतले आणि हे 2 पिलो कवर, म्हणजे 2 बेडशीट आणि 4 पिलो असे मी 2 सेट घेतले आहे या कलरचे. देन नेक्स्ट, आणि हा कलर मला खूप आवडला आहे, पण याचा एकच सेट होता, नाहीतर मी हेच 2 घेतले असते, पण त्यांच्याकडे होते नव्हते म्हणून मी ते घेतले. ते 2 होते आणि हा एकच होता, म्हणून म्हटलं घेऊन घेते. खालच्या म्हणजे आईंना वगैरे कामी येईल, तर मी हे आता आईंना देईल. नाही तर मला रेड कलर खूप आवडतो. तसं मला व्हाईट कलर आवडतो बेडशीटचा, पण व्हाईट कलर कसे आमचे लहान लहान मुलं आहे ते जास्त खराब करते, म्हणून थोडंसं मी आता सध्या असे डार्क कलरच वापरत आहे. तर हा कलर मला खूप आवडला आहे म्हणून मी हा घेतला आहे. आणि हे 2 पिलो कवर. आणि एक दुसऱ्या बेडसाठी मी घेतली हे बेडशीट. यावेळी मी डार्क कलर घेतलाय, कारण लाईट कलर घेतले असते पण आमचे लहान मुलं आहेत खराब करतात, म्हणून म्हटलं यावेळी डार्क कलरच घेऊ. आणि त्यानंतर घेतले हे एक बेडशीट, 2 पिलो कवर. अशा सगळ्या मिळून मी 4 बेडशीट घेतले आहे. कशा आहेत नक्की सांगा. हां, तर सापडली आपली दुसरी बेडशीट. ही बेडशीट आणि ही एक बेडशीट, मॅचिंग 2 बेडशीट. हे 2 सेट घेतले, 2 बेडशीट 4 पिलो कवर. त्यानंतर कुशन दाखवते तुम्हाला. तर हे आपले कुशन खूप सॉफ्ट आहे, म्हणजे थोडंसं आता हार्ड आहे, पण जेव्हा आपण वापरू तेव्हा थोडंसं सॉफ्ट होऊन जाईल, पण छान आहे, रफ अँड टफ. एकूण असे कुशन मी 5 घेतले, 5 म्हणजे 2 सेट घेतले, 5-5चे एकूण 10 घेतले आहे. याच्या पहिले माझ्याकडे कुशन कवर होते, पण ते वापरण्यात जास्त आल्यामुळे आता ते खराब झाले, म्हणून म्हटलं हे घेऊन घ्यावे. त्याला मी आता काढून टाकेल आणि हे वापरायला काढेल. तर असे 2 कलरचे मी 2 सेट घेतले आहे. याच्यावरून कवर येईल, त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही, वरून कवरच येणार, म्हणून 2 कलरचे 2 घेतले. छान आहे, मस्त. याला ठेवते साईडला. चला दाखवते तुम्हाला माझी साडी. अरे पुन्हा एक राहिलंच माझं दाखवायचं, जे की टेबल कवर. हा आहे टेबल कवर, छोट्या टेबलला हे कवर घेतलाय, मस्त आहे ना. हे छोट्या टेबलसाठी घेतलंय, आता हळदी कुंकवायला कामी येईलच, म्हणून हे छोटंसं टेबल कवर. याची फोल्डिंग करून ठेवते इथंच. त्यानंतर तुम्हाला दाखवते माझी साडी. मोस्ट डिमांडेड कलर, जी की ही काळी साडी. सिंपल आहे, तेवढी काही, पण छान आहे, सिंपल बट स्वीट. हा याचा पल्लू, पल्लूला मस्त टेसल आहे आणि आतमध्ये थोडे थोडे अशी कोयरी बुट्टी आहे. पूर्ण साडी अशीच आहे, कोयरी बुट्टीची. आणि हा आपला एंड, साडीचा एंड आहे. तुम्हाला साडी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर दाखवते तुम्हाला ब्लाऊज. मी ब्लाऊज सिंपल पद्धतीने शिवते, जास्त काही त्याच्यात व्हेरिएशन करायला जात नाही, कारण माझं ब्लाऊज जास्त व्हेरिएशन करायला गेलं तर बिघडतात, म्हणून मी सिंपलच सांगते. मागून गोल, समोरून गोल. आणि ब्लाऊजचं म्हणाल तर असं होते की आपण फॅशननुसार शिवतो, तर फॅशन चालली जाते आणि आपला ब्लाऊज तसाच राहून जातो, म्हणून मी जास्त काही त्याच्यामध्ये व्हेरिएशन करत नाही. सिंपल शिवते, म्हणजे कधी आपल्याला कोणत्या वेळी हा ब्लाऊज आपण वापरू शकतो. फॅशन गेली, आउट ऑफ फॅशन गेली तरी आपण मिसमॅच करून ब्लाऊज लावू शकतो, म्हणून मी दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन ब्लाऊज शिवत असते. असं नाही की ह्या फॅशन आली का या फॅशनची शिवायचं, त्या फॅशनचं आली का त्या फॅशनचं, असं मी करत नाही. सिंपलच शिवते, म्हणजे आपण कोणत्याही याच्यामध्ये आपला ब्लाऊज आपण वापरू शकतो. तर हा आपला ब्लाऊज समजायला येत नव्हतं, म्हणून मी थोडंसं याला
ॲडजस्ट केला आहे. तर हा आहे आपला ब्लाऊज. सिंपल हे याचे स्लीव्ज आहे. बिलकुल सिंपल बट स्वीट. याला थोडंसं पफ दिलं आहे, हलकंच पफ दिलं आहे, जास्त नाही. समोरून राऊंड शेप आहे, जास्त डीप नाही, हलकंसं डीप आहे. मागून थोडंसं डीप केलं आहे मी. आणि हा याची आहे मागची बाजू. आणि मागून याला नाळे दिले आहे, थोडेसे टेसल दिलं आहे, जी म्हणजे आपल्याला कम्फर्टेबल राहावं म्हणून. इकडनं तिकडनं शोल्डर उतरतात कोणत्या कोणत्या ब्लाऊजचे, म्हणून मागून टेसल दिलं आहे. तर ही मागची बाजू, ही आहे समोरची बाजू. ही आपली ज्वेलरी. हे मी चोकर म्हणून लावणार आहे वरती. मस्त दिसत आहे ना. तर हे आहे आपली फर्स्ट ज्वेलरी. याच्यावर इयरिंग पण आहे, जे की हे आहे सुंदरसे छोटे छोटेसे. आपण याला असे पण विदाउट ज्वेलरी पण कोणत्याही ज्वेलरीवर वापरू शकतो, म्हणून मी हे घेतले. सुंदर. त्याच्यानंतर एक मी लॉंग सेट घेतला आहे, यालाच मॅचिंग, की ज्याचं पेंडेंट सेपरेट आहे, याला अटॅच करावं लागेल, पण मी घेऊन घेतलं आहे. हे आहे त्याचं पेंडेंट. आणि याच्यासाठीच मी एक सर घेतली आहे, जे की अटॅच करायचं आहे. मी नंतर अटॅच करेल. ही आहे याची सर. असं लावले की आपली ज्वेलरी रेडी. आणि लास्टमध्ये येणार आहे आपल्या ह्या बांगड्या. माझ्याकडे मोत्याच्या बांगड्या नव्हत्या, म्हणून म्हटलं याच्यावर मॅचिंग मी घेऊन घेते. तर ह्या आपल्या 4 बांगड्या, एका हातात 2, एका हातात 2, मधात बांगड्या टाकून आपण लावू शकतो, म्हणून मी ह्या एकूण 4 बांगड्या घेतल्या आहे. 4 बांगड्याचा सेट घेतला आहे. तर ही आपली ज्वेलरी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा माझा पहिलाच ब्लॉग आहे ज्वेलरीचा, तर भरपूर प्रेम द्या. शॉपिंग हॉल झाल्यानंतर एवढा पसारा निघेल असं मला वाटलंच नव्हतं, पण भरपूर पसारा निघाला आहे. तर मी याला जिथल्या तिथे नेऊन ठेवेल. नंतर मला बाकीचे पण काम होते, म्हणून मी जिथल्या तिथं वस्तू नेऊन ठेवत आहे. मग मला वेळ मिळाला की मी सगळ्या वस्तू जिथल्या तिथे लावेल, पण आत्ता तरी मी जागच्या जागी वस्तू नेऊन ठेवत आहे. शॉपिंग हॉल म्हटलं की खूप सारा पसारा निघतो, कारण सगळ्या वस्तू आपल्याला एक एक करून दाखवायच्या असतात, म्हणून जागच्या जागी वस्तू नेऊन ठेवल्या तर व्यवस्थित राहते. ही होती आपली छोटीशी शॉपिंग. तर तुम्हाला माझी शॉपिंग कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.